नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. सामाजिक फाउंडेशन टिटवाळा. नमस्कार. तसेच समाज जोंधळे कॉलेजचे प्राचार्य साबळे सर टिटवाळा आयोजित जागतिक आदिवासी दिन आदिवासी जागतिक दिन या निमित्ताने टिटवाळामध्ये आदिवासी दिनानिमित्त माजी महापौर उदाराम सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण आदिवासी समाज एका ठिकाणी येतो. जागतिक दिनाचा आनंदोत्सव साजरा करतो. आज सकाळीच 10 वाजता रॅलीला सुरुवात झाली. सर्व आदिवासी समाज एकवटला आणि सर्व आनंदाने नाचकाम करत आदिवासी समाजाबद्दल असणारा प्रेम, आपुलकी, जिव्हाळा एकत्र येऊन साजरा केला. सर्व आनंद साजरा केला की आज आनंद इतका लुटला की स्वतः महापौर साहेब म्हणजे उदाराम सरनोबत साहेब स्वतः 9:30 वाजेपासून मैदानावरती आहेत आणि आपल्या समाजाबरोबर ते स्वतः रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आमच्या आदिवासी समाजाला हा जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी टिटवाळामध्ये महापौर आमचे उदाराम सरनोबत यांनी संधी दिलेली आहे. यामध्ये सर्व आदिवासी बांधवांचं आम्ही स्वागत तर केलंच आणि मग सर्व समाज, दऱ्याखोऱ्यामध्ये असणारा समाज, सह्याद्रीच्या रांगेमध्ये असणारा समाज सर्व या ठिकाणी एकवटलेला आहे आणि आनंदोत्सव साजरा करत आहोत. जागतिक आदिवासी दिन आम्हाला आनंदाने साजरा केल्याबद्दल तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्या आनंदामध्ये दुधामध्ये साखर पडावी अक्षय आम्हाला प्रोत्साहन दिलं. आल्याबद्दल जय आदिवासी. धन्यवाद. जय आदिवासी. काय सांगाल आज आदिवासी दिवस आहे नुसार साजरा होतो 9 ऑगस्ट आदिवासी जागतिक दिनानिमित्त सर्व महाराष्ट्रातील आदिवासी बांधव भगिनींना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तसेच आदरणीय बुधाजी सरनोबत तशाच माझ्या भगिनी अंजलीताई सरनोबत यांना आदिवासी दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. माझं नाव अनंतरामभाऊ पावडे. मी नोरो सरपंच आणि आदिवासी अखिल भारतीय सरपंच परिषदेचा अध्यक्ष आहे. काय सांगाल आज आदिवासी दिन? आणि आमच्या समाजासाठी हा अत्यंत मोलाचा दिन आहे. 9 ऑगस्ट आदिवासी सामाजिक फाउंडेशनचे आदिवासी दिन आहे आणि टिटवाळ्यामध्ये कमीत कमी आदिवासी समाज 8 ते 9 हजार समाज आहे. माननीय सरनोबत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये रॅली काढतो. आदिवासी समाजाचं परंपरा, रूढी परंपरा कायम ठेवण्याच्या संदर्भामध्ये आम्ही जागरूक असून आदिवासींची जशी सर्वांगीण प्रगती होईल या दृष्टिकोनाने आम्ही विचार करतो आणि ही रॅलीमध्ये एकत्र येऊन आम्ही बंधुभाव किंवा एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन आदिवासी दिनाचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो. काय सांगाल उत्साहाने आज आदिवासी दिवस साजरा होत आहे? जागतिक आदिवासी दिवस हा संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो. आदिवासींवरती आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या सुविधा कोणतंही शासन देत नाही. अजून सुद्धा आदिवासी ह्या समाजामध्ये सुधारणा झालेली नाही आहे. अन्न, वस्त्र, निवारा यासाठी आदिवासींना आजपर्यंत झगडावं लागत आहे आणि याच्या पुढे जर अशीच परिस्थिती राहिली तर आदिवासी समाज हा पूर्ण शासनाविरोधात लढा दिल्याशिवाय राहणार नाही आहे. त्यामुळे आदिवासी जागतिक दिनानिमित्त मी सर्वांना सांगू इच्छितो की आदिवासींवरती होणारे जे अत्याचार आहेत ते कमी व्हावे व आदिवासींना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात याव्या. शैक्षणिक असतील, राहणीमानासाठी नोकऱ्या असतील, या सर्व गोष्टींमध्ये त्यांना न्याय देण्यात यावा.